भ्याड सुधारकांचा निषेध असो, निषेध असो, पोकळ वल्गना करणाऱ्या सुधारकांचा निषेध असो, निषेध असो, या अघोरी विवाहाची आम्ही निंदा करतो, निंदा करतो। आम्ही कोठेही पळालेलो नाही। सुधारक म्हणून करावयाच्या कर्तव्यापासून आपण पळतच आहात माधवराव। तुमच्या या फेकड कृतीमुळे आपल्या चळवळीचे केवढे मोठे नुकसान होईल याचाही विचार केला नाही। आता आम्ही कोणत्या तोंडाने विधवा विवाहाचा पुरस्कार करावा याचा? होय, हा कलंक आता जन्मभर आमच्या माथ्यावर राहील हे खरे, परंतु आपण आमचा निषेध करावयास आलात त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो। महादेवराव, तुमचे सारे म्हणणे खरे असलेत तरी पळपुटेपणाची तुमची ही कृती तुम्हाला जन्मभर छळतच राहील आणि आमच्या निषेधाच्या घोषणा तुमच्या कानात घुमत राहतील। चला रे, निषेध असो, निषेध असो, निषेध असो। थोरले मालक, बाहेर सजवलेली बग्गी अनुवारात तयार आहे, निघायचं का? नाही, आम्ही बग्गीतून जाणार नाही। माधव, माधव, थांबा। माधवरावांच्या मनासारखेच होईल। वरात पायीच जाईल, ते सुद्धा माधवरावांच्या मागोमाग। अण्णा, माझे चुकले यमे। तुझ्या आई सोबत घेऊन निघावयास हवे होते। लेकीच्या लग्नात आई दूर राहिली। मावशीला भेट बाळा। मावशी नमस्कार करते। सुखी राहा यमू। कसं रडू नये बाळा। बघ बघ किती सुरेख दिसतेस तू। हातात हिरवा चुडा, गळ्यात सौभाग्य लेणं। आता मोठी झालीस का बाळा तू? रानड्यांची सून झालीस। आता अदबीनं वागायचं, जबाबदारीनं वागायचं। साऱ्यांनी म्हटलं पाहिजे कुर्लेकरांची लेक अगदी गुणी आणि शहाणी आहे हो। अण्णासाहेब, मुलीची काळजी नसावी। आम्ही आहोत, आणि आता ती कुर्लेकरांची नाही, रानड्यांची झाली। चला, आता सगळं काही छान झालं। सुनबाई, आता नाव घे बरं। माधवा, अरे इतकी घाई कसली? आता ग्रह प्रवेशाच्या रीतीत मुहूर्त घालू नकोस। सुनबाई, आता परत नाव घ्या बरं। यमुना अण्णासाहेब कुर्लेकर। कल्याण, नाव घ्यायला नाही वाटतं शिकवलं आईनी? चांगले संस्कार आहेत बरं। बाई, आता नवदंपत्यास देवघरात घेऊन जा। होय, आता विलंब नको। हो, जाणे चल। माधवा चल। यमुना, ए यमुने, चल जाऊ, देवघरात जायचंय। आता दोघांनी देवाला नमस्कार करून हळदी कुंकू वाहा आणि आशीर्वाद घ्या। यमुना, अगं अगं अगो बाई, ही धावत कुठे गेली अशी अचानक? अगोचरपणा कुठला?